यांच्यावरती प्रेम करणारे हे सर्व आमची खास वेळ काढून आपली सेवा पाहिजे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय आमचे महाराष्ट्र सन्मान व्हायचा आणि अधिक बोलणे घेता पुढचे सूत्रे या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आपण इथे सर्व जमलेलो आहोत. व्यासपीठावर विराजमान असणारे माननीय S.K. जैन साहेब, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माजी संमेलनाध्यक्ष माननीय श्रीपाद सबनीस सर, विजय भालेराव सर, माननीय कांचनदादा निघे, आनंदजी छाजेड सर, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर या सगळ्यांचं, पाटील सर आहेत, पोद्दार सर आहेत आणि अर्थातच सभागृहामध्ये अनेक मान्यवर म्हणजे रोकडे सरांचे मित्र इथे बरेचसे उपस्थित आहेत. सगळ्या महाराष्ट्रातून आलेले आहेत, काही इंदापूरवरून आलेत, काही इस्लामपूरवरून आलेले आहेत, काही गडहिंग्लजवरून आलेले आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. एखादा सिनियर प्राध्यापक रिटायर होताना प्राचार्यांना ज्या काही यातना होत असतात त्या यातना घेऊन मी खरं तर इथं उभा आहे. मी ज्यावेळी इथे जॉईन झालो 4 वर्षापूर्वी, त्यावेळी पहिलाच कार्यक्रम आम्ही ठेवला होता तो म्हणजे प्लेसमेंटचा, आणि प्लेसमेंटच्या कार्यक्रमामध्ये किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळेल अशी बरीचशी शंका होती. तो पाठीशी होता आणि म्हणूनच या सगळ्या यश मिळवता आलं. पुढे नॅक आलं, नंतर नॅक रोकडे सरांचा काही ना काही वाटा दरवेळी होत राहिला. अर्थातच मी गेली 95 सालापासून 1995 सालापासून रोकडे सर इथे आहेत. पूर्वी ते त्यांनी नोकरी केलेली आहे, आता उद्या खऱ्या अर्थाने रिटायर होत आहे. अध्यक्ष गोयल साहेबांच्या प्रयत्नांनी आणि आम्हा सगळ्यांच्या सहकार्याने ते सगळं प्रश्न सोडवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. त्यांचा भावी काळ अतिशय चांगला जाऊ यासाठी शुभेच्छा देतो. लेखक आहेत, उत्तम कवी आहेत, पण मी कायम रागवत असतो की तुम्ही लिहित नाही म्हणून, पण ते रागवत असतात की कोण वाचणार आहे किंवा माझं लिहिलेलं कोण ऐकेल किंवा पाहिल. मी म्हणतो शेवटी काय टिकतं, काय तर लिखाण टिकतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आपले पुढील प्रदीप पाटील सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर श्रीपाद सबनीस सर आणि आपण सर्व विनंती करते की या गौरव ग्रंथ उपक्रमशील विद्यार्थी व जगणं सुंदर करणाऱ्या प्राध्यापकांची महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गेल्या 30 वर्षापासून आदिवासी समाजासाठी देखील करण्यात आलेला आहे. त्यांनी महाराष्ट्रभर विविध विषयावर 840 व्याख्याने दिलेली आहेत. माणसाच्या आयुष्यात कल्पकता, सर्जनशीलता, नाविन्यता आणि उत्साह असेल तर वाट्याला आलेली प्रतिकूलता फोडून देशाला कवेत घेता येते. आणि प्राध्यापक रोकडे सरांच्या कारकिर्दीचं कौतुक करण्यासाठी विशेष करून आलेले आदरणीय श्रीपादजी सबनीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, प्राचार्य माधव रोकडे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या कन्या व सर्व उपस्थित मान्यवर. 95 मध्ये माधव रोकडे सरांनी जेव्हा एंट्री झाली आणि मी आणि आमचे मित्र चंद्रकांत साहेब, कृष्णकुमारजी त्याला होते, तर त्यांच्याशी इंटरव्ह्यू झाल्यानंतर या संस्थेला एक चांगलं प्राध्यापक मिळणार आहे यांची आमची खात्री झाली. आपण याही पुढे चांगल्या प्रकारे काम करत राहाल अशी अपेक्षा आहे. शिक्षण संस्थेचे कोणतेही कार्यक्रम असो त्यांनी केवळच पाठीमागे पाहिलं नाही, किंबहुना प्रत्येक कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी त्याने हातभार प्रेम म्हणण्यापेक्षा समाजासाठी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपण किती काम करतात अशा काळात एखादा कवी अतिशय जबाबदारीने आपल्या जीवनाला घडवतो. त्यांचे वडील शाहीर परिस्थिती नसतानाही त्यांनी त्याला शिकण्याची प्रेरणा दिली आणि तो जेव्हा नोकरीला लागला
त्यात पुण्यामध्ये लागला. मग त्याला त्याचं सगळं जीवन आठवायला लागलं. ज्या परिस्थितीतून आपण गेलो त्या परिस्थितीतल्या माणसांना हात दिला पाहिजे ही भूमिका त्यांना आयुष्यभर घेतली. सरांचा गौरवपूर्ती सेवापूर्ती गौरव समारंभ आपण या शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आपण साजरा करतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य माझ्यासारख्या एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मिळालं. त्याबद्दल मी सरांच्या आणि या संयोजकांचं विशेष आभार मानतो. ज्या परमेश्वराला जवळून पाहण्याचा योग आला त्या आर्थिक स्थिरतेच्या उंचीवर असून सुद्धा एक समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि सर्वसामान्य स्तरातल्या लोकांना रोजगाराची निर्मिती करण्यामध्ये ज्यांचा अनेक वर्षापासून नाव ऐकत आलो असा खरा परमेश्वर गोयल साहेबांच्या रूपाने मला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि रोकडे सरांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. अनेक जणांनी सरांबद्दल सांगितलंय. मला तर चांगलं आठवतं की आमचे वडील स्वर्गवासी चंद्रकांत साहेब यांच्या बरोबर ते सतत राहिलेले आहेत आणि लहानपणापासून मी त्यांना आमच्या घरी येणं जाणं असेल आणि आमच्या बाप्पांच्या राजकीय जीवनात अनेक कार्यक्रम असेल अनेक गोष्टी असतील त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असायचा. म्हणजे आज कॉलेजमध्ये प्राध्यापक असूनही एक सामाजिक भावना त्यांच्यामध्ये आहे आणि सामाजिक भावनेतून त्यांना सामाजिक कामाची खूप आवड होती. त्यामुळं आमच्या वडिलांचं त्यांचं खूप जुळायचं. त्यामुळे ते प्रत्येक वेळेस आमच्या राजकीय कार्यक्रम असो सामाजिक असो बंधुत्वाचा कुठलाही कार्यक्रम असो त्या ठिकाणी ते सहभाग व्हायचे आणि एक त्यांचं वेगळंच नातं होतं. एका महत्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ इच्छितो. गोयल साहेबांना मी विनंती करतो प्राध्यापक महादेव रोकडे यांच्या प्राथमिक म्हणजे हायस्कूलच्या शिक्षणातील जे गुरुवारी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा उल्लेख अनेकांनी केला. त्या आमच्या बागवान सरांचा सन्मान गोयल साहेबांच्या हस्ते करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या संबंध व्यक्तिमत्वाचा अर्थ शोधत असताना खरंच छाजेड साहेबांनी सुरुवातीला या ठिकाणी महादेवला न्याय दिला आणि अत्यंत उत्तरार्धामध्ये शेवटच्या टप्प्यात गोयल साहेबांनी अत्यंत समंजसपणानं त्याची भूमिका समजून त्याचा स्वभाव समजून घेऊन त्याला समर्थपणे न्याय दिला. जय महाराज. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं आता गोयल साहेब या विद्यालयामध्ये येताना चाकणे सर मी त्या पायरीच्या पायाकडून आलो. जी पायरी रोकडे सरांनी गाठली त्या पायरीला नतमस्तक झालो खऱ्या अर्थानं. आणि एवढा जनसमुदाय पाहिल्यानंतर कारण एखाद्या प्राध्यापकाच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं महाविद्यालयाचं हे योगदान निश्चितच मानण्यासारखं आहे. खऱ्या अर्थानं त्याची प्रचिती आहे आणि तूच तुझा देव झाला तूच महादेवा. कारण तुम्ही अत्यंत संकटाशी मुकाबला करत या मुक्कामाला पोहोचला. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी तुम्हाला महादेवच्या विषयी अनेक त्याच्यातले दडलेले जे गुण आहेत मी त्याला सद्गुण म्हणतो आणि त्या सद्गुणांची या ठिकाणी वाहवा झालेली आहे. तुझ्यावर गुरु वळायला टिकलीवर गेला. मी त्याला शोधायला गेलो 4 दिवस शाळेत नाही म्हणून आणि तिथून मी त्याला धरून आणताना यांनी मला शिव्या दिल्या. यांनी मला दगडी विकून मारली आणि यांनी मला सांगितलं तुम्ही माझी काळजी करणार तुम्ही तुमचं बाबा म्हणून. माझ्याबरोबर शिवा दाते म्हणून गावचे प्रमुख होते. त्यांनी 2 कानसुरात दिल्या. त्यांना धरून त्यांनी गावात आणलं. घरी आलं तो म्हणला सर मला भूक लागली पहिलं खायला. काय परिस्थिती असेल तुम्ही एका वाक्यात ओळखा. आणि माझी एक नजर असते चांगले जेवढे विद्यार्थी कॉलेजपर्यंतचे मी म्हणायचो परमेश्वरा सगळे तुझे आणि जेवढे माझे गरीब अडाणी आहेत त्यांना मला कवटाळून दे माझ्या आयुष्याचा सार्थ करू. आणि आज यानंतर खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णकुमारजी गोयल सर. सर्वप्रथम तर अनेक वर्षापासून हा कार्यक्रम मी सुरू केला. चाकणे सर जेव्हापासून प्राचार्य झाले तेव्हा त्यांनी कल्पना मांडली की आपले जे प्राध्यापक निवृत्त होतात
निवृत्त झाल्यानंतर एक तासाचा कार्यक्रम होतो, पण आयुष्यभर त्या प्राध्यापकांनी जे 25-30 वर्ष सेवा केली त्याबद्दल त्यांचं एक पुस्तक निघावं असा त्यांचा आग्रह होता. आणि ते मला वाटतं 8-10 पुस्तक असेल की जो निवृत्त प्राध्यापक होतो त्याबद्दल लोकांना काय वाटतं, मित्रांना काय वाटतं, शिक्षकांना काय वाटतं, त्याबद्दलची आपली दिशा, आपले लेख त्यांनी त्यामध्ये द्यावे. आणि त्याप्रमाणे आज महादेवायन हे पुस्तक तयार झालं. या पुस्तकाचं उद्घाटन झालं असं मी श्रीपाद सबनीस यांच्या वतीनं या ठिकाणी देखील. अखिल भारतीय साहित्य संमेलन हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजतं. संमेलनाध्यक्ष कोण असावा याबद्दल वादविवाद होतात आणि एकमेव संमेलनाध्यक्ष असे आहेत महाराष्ट्रामध्ये श्रीपादजी सबनीस, ज्यांना आजपर्यंत कोणी विसरू शकलं नाही. आता आतापर्यंत जेवढे संमेलन आता गेल्या वर्षी म्हणून ते आठवत नाही आपल्याला, आणि आता पुढच्या वर्षी 100 साहित्य संमेलन आहे. कारण श्रीपाद सबनीस साहेब छोटा मोठा असा भेदभाव कधी करत नाही. त्यांचे जवळचे मित्र आहेत, कोणी त्यांना बोलवलं कधी कोणाला नाही म्हणणार नाही. आणि तिथे गेल्यानंतर संपूर्णपणे आपलं स्वतंत्र मत जे असेल त्याबद्दलचं रोखठोक परखड मत ते व्यक्त करतात. आणि यामुळे त्यांचे विचार हे संपूर्ण महाराष्ट्राला कळतात. आपण पाहिलं असेल कुठलंही वर्तमानपत्र असो ती त्यांची बातमी, त्यांचे विचार हे छापत असतात. त्याची गरज नाही, एवढी सगळी माहिती तुम्ही दिलेली, पण त्यातली विशेष माहिती अजून खास पाहिजे असेल तर सर्वांनी नक्की वाचावी. कारण खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण याचं जीवन आपण यथार्थ चित्रण जीवनचं या ठिकाणी उभं केले. समारंभ असू शकतो हे एक महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि नमस्कार, मी कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष खडकी शिक्षण संस्था. आज महादेव रोकडे चा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला. खूपच सुंदर कार्यक्रम होता. आज या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या गावात जवळजवळ 150-200 लोक या ठिकाणी आली होती. मित्रमंडळी, नातेवाईक, परिवार. आणि महादेव रोकडे यांची सेवा जवळजवळ 35 वर्ष आमच्या संस्थेमध्ये झाली. एक मराठीचा प्राध्यापकपासून विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य या पदापर्यंत त्यांनी मजल मारली. संस्थेच्या 3 दशकाच्या कालावधीत खूप त्यांनी चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. संस्थेला त्याचा अभिमान आहे. ए ग्रेड करत असताना त्याचा फार मोठा उपयोग झाला. हर हुनरी प्राध्यापक म्हणून त्याला म्हणता येईल. कुठले काम दिलं तर जबाबदारीने त्याने केलेलं आहे. आणि आज ते निवृत्त होत आहेत, पण एक वाईट वाटतं. पण पुढच्या काळात आम्ही त्यांचा नक्की संस्थेत उपयोग करून घेऊ, हेच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. प्राध्यापक महादेव रोकडे हे कृष्णकुमार गोयल यांच्या संस्थेमध्ये प्राध्यापक होते. ते बऱ्याच वर्षाच्या सेवेनंतर ते रिटायर होत आहेत. पण त्यांच्यातला लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ता कधीही रिटायर होऊ शकत नाही अशी माझी भावना आहे. महादेव रोकडे हर उन्नरी अशा प्रकारचे प्राध्यापक आहेत. अनेक नवे उपक्रम, प्रयोगशील अशा प्रकारची अध्यापन पद्धती आणि निष्कलंक अशा प्रकारचं चारित्र्य हे महादेव रोकडे यांच्या कर्तृत्वाचे खास विशेष आहेत. या महाविद्यालयात ते अध्यापन करत असताना त्यांनी बहिणाबाई चौधरी, बालकवी, केशवसूत, अशा बर्डेकर अशा प्रकारच्या सर्व कवींच्या गावाला जाऊन त्या ठिकाणी ती कविता शिकवलेली आहे. अनेक लेखकांचा सहवास लाभलेले महादेव रोकडे हे गावाची नाळ जपून आहेत. त्यांचं कौटुंबिक आयुष्य अत्यंत प्रतिकूल आणि अत्यंत कष्टमय गेलेलं आहे. डोक्यावरती फळं विकणं, वृत्तपत्र विकणं अशातून सुरुवात करून तमाशा आणि लोकनाट्य अशा प्रकारच्या कलेच्या सेवा करणाऱ्या, बापाच्या पोटी जन्म घेणारा हा माणूस बापाच्या सांगण्याप्रमाणे हा शिक्षणामध्ये यश मिळवत गेला आणि अनेक पुस्तकं, 7-8 ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. सर्वस्पर्शी फाउंडेशन ही सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. त्यांची अत्यंत कार्यरत आहे. सामाजिक जाणीव, बांधिलकी मानून स्वीकारून अध्यापनाची प्रक्रियेमध्ये कुठेही प्राध्यापक कमी न पडणं, विद्यार्थ्यांच्या फी भरणं अशा प्रकारचे माणुसकीचे अनेक प्रयोग ते स्वतः जिवंत. आणि ग्रंथांच्या सहवासात रमणारा हा माणूस ग्रंथ लिहितो, ग्रंथ वाचतो, घरामध्ये ग्रंथ घरभर ठेवतो आणि अशा प्रकारच्या सगळ्या संस्कारातून आपल्या 2 मुलांना त्यांनी अत्यंत उत्तम अशा प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे. सृष्टी आणि सृजन अशा प्रकारचे त्यांची जी मुलांची नावं आहेत ते त्यांच्या कल्पकतेची आणि प्रतिभाशक्तीची ती द्योतक आहेत. अशा प्रकारचा गुणी प्राध्यापक रिटायर होतो त्यावेळेस त्याच्याबद्दलची एक प्राचार्याला उणीव जाणवणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून प्राचार्य चाकणीसुद्धा त्यांनी स्वतः खंत व्यक्त केलेली आहे.
परंतु प्राध्यापक रोकडे यांचं कर्तृत्व हे मुक्त विद्यापीठाच्या दृष्टीनं समाजामध्ये संस्कृतीमध्ये भरीव काम करणारं आहे आणि म्हणूनच अशा प्राध्यापकाला सामाजिक कार्यासाठी, लेखनासाठी, कवितेसाठी, सांस्कृतिक कार्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आमच्या खडकी शिक्षण संस्थेच्या TJ कॉलेजमधले महादेव रोकडे सर यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी होता. महादेव रोकडे सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय गुणी आणि अतिशय चांगलं काम ज्यांनी केलं संस्थेमध्ये आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये ते मराठी त्यांचा विषय होता. मराठी विभागाचे अध्यक्ष मराठी विभागाची जी जबाबदारी असते त्यांची ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगली पार पाडलेली आहे आणि कॉलेजसाठी अनेक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असो, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन काम केलेलं आहे. आमच्या वडिलांचे ते खूप चांगले सहकारी होते. वडिलांच्या पूर्ण सुखादुःखामध्ये, आमच्या परिवाराच्या सुखादुःखामध्ये त्यांनी नेहमी आमच्याबरोबर राहिलेले आहेत, छाजेड परिवाराच्या बरोबर. त्याचप्रमाणे सामाजिक काम त्यांचं करत असताना खूप चांगलं काम त्यांना आम्ही बघितलं आहे आणि एक सरळ मार्गी भोळाबाबड्या स्वभावाचा मनुष्य म्हणून त्यांची ओळख आणि एक प्रामाणिक मनुष्य म्हणून त्यांची ओळख. असे महादेव रोकडे सर जरी आपल्या ह्याच्यातनं रिटायर्ड होत जरी असले आपल्या कॉलेजमधून, तरी आम्ही पुढच्या काळामध्ये खडकी शिक्षण संस्थेची काही ना काही जबाबदारी त्यांच्यावर देणार आहोत. त्यांना भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज आमच्या TJ महाविद्यालयामधून प्राध्यापक महादेव रोकडे हे रिटायर होत आहेत. प्रदीर्घ सेवेनंतर म्हणजे 1995ला ते इथे सर्व्हिसला लागले होते आणि आत्ता 2026मध्ये ते रिटायर होत आहेत. उत्तम लेखक, चांगल्या मनाचा कवी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. उत्तम शिक्षक, विद्यार्थीप्रिय शिक्षक. असे प्राध्यापक खरं तर रिटायर होऊ नये असं वाटत असतं, पण नियत वयोमानानुसार ते उद्या रिटायर होत आहेत. त्यांचा आज सेवापूर्तीचा हा कार्यक्रम आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं पुढचं आयुष्य अतिशय उत्तम, आरोग्यदायी आणि छान लिखाण त्यांच्याकडनं घडो यासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी भाग्य समजतो, पण शेवटी प्रत्येकाची व्यस्तता कामाची ठरलेली असते, तरीही एवढा वेळ माझ्यासाठी दिला. मी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. माझ्यासाठी सर्व क्षेत्रातले माझे मान्यवर मित्र, अगदी माझ्या 20 वर्षाच्या विद्यार्थी मित्रापासून ते 80 वर्षाच्या माझ्या मित्रांच्या पर्यंत सगळे सर्व क्षेत्रातले सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातले आलेल्या सगळ्यांचं नाव न घेता मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो, हार्दिक आभार त्यांचे मानतो. हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण जायचं नाही, कारण सर्वांना छान प्रकारचं रुचकर अशा प्रकारचं जेवण ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे बोलण्याची मनस्थिती नाही. गेली 35 वर्ष या महाविद्यालयात काम करत असताना खूप काही केलं. मी तरुणपण म्हणजेच त्यांना त्रास दिला नाही असं नाही, खूप त्रास दिला. मग गेल्या 5 वर्षात थोडासा बदललो आणि चाकणे सर आल्यानंतर मात्र त्यांनी मला पूर्ण शांत केलं. एक काळ प्रचंड डॅशिंग होतो, कुणाचं न ऐकणारा, आणि पर्यायाने संस्थेला त्रास नाही दिला. इथलीच काय होती त्यांनी मला त्रास दिला, परंतु या सगळ्यांनी मुलासारखं मला सांभाळून घेतलं. जैन साहेब असोत, गोयल साहेब असोत, या प्रसंगी मला छाजेड साहेबांची आठवण येते. खूप त्रास दिला तरी शांत बसायचे. मुंबईला घेऊन जायचे बुधवारी कॅबिनेटच्या मंडळाला. असो, मी गेली 35 वर्ष या महाविद्यालयात राहिलो. मी चुकलेलं असेल या क्षणी माफी मागेल, परंतु काल एखाद्याशी माझा वाद झाला असला तर आज पुन्हा त्याला मिठी मारणार मी, त्यामुळे मी विसरणार आहे. या सगळ्या संस्थेने मला जैन साहेब असो, छाजेड साहेब असो, गोयल साहेब असो, आमचे आत्ताचे आनंद छाजेड, माझे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर माझे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे सर आणि माझे नवीन सगळे सहकारी, या सर्व सहकाऱ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि मीही ते करत राहिलो उत्साहानं. आजही माझ्याकडे तेवढाच उत्साह आहे. PhDचं जे बोलताय ते PhD राहून गेली. 4 वेळा PhDचं रजिस्ट्रेशन केलं. चाकणे सर आल्यानंतर नाही झालं. आणि असो, इथून पुढे मी खूप लेखन करेन. माझा जीव अडकलेला आहे. आमचे चाकणे सर म्हणतात अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट. त्यामुळे आतापर्यंत माझी अटॅचमेंट होती. 1 जून नंतर माझी कदाचित डिटॅचमेंट होईल. मी वाऱ्यासारखा आहे. मी एका जागी थांबणार नाही. आपण बोलवाल तेव्हा जरूर येईल,
पण मी आपल्याला यापुढे सापडणार नाही. राहिलेले अनेक संकल्प आहेत ते पूर्ण करेन. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या पत्नीने मला खूप सांभाळून घेतलं, चुकलोय खूप तरी सांभाळून घेतलं, मान्य करतो. सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आदरणीय सबनीस सरांनी मला खूप माझ्याबद्दल बोलले. 80 लोकांनी लेख लिहिले. खूप लिहायचं होतं, आपल्यातल्या अनेकांना बोलायचंय, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊ आपण थांबू. माझे इथं बंधू आलेले आहेत, ज्येष्ठ बंधू आमचे DYSP म्हणून निवृत्त झालेले मारुती दादा रोकडे, माझे ज्येष्ठ बंधू आहेत सोमनाथ अप्पा रोकडे, ही शिवोडी देवरोडी इथून निवृत्त झालेले आहेत. माझ्या वहिनी साहेब आहेत, माझ्या सुना आहेत, माझे जावई आहेत, हे सगळे आलेले. माझ्या गुळूंचे सर्व ग्रामस्थ. किती बोलत राहा, कमी बोलायचे. मी थांबतो, समजून घ्या माझ्या भावना. आता जाताना माघारी काय घेऊन जायचे, आता जाताना माघारी काय घेऊन जायचे, इथं काळीज ठेवून पाय माघारी नाही. धन्यवाद.